नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर या ठिकाणी श्रावण महिन्यात तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मारली जात असते। तर आज मी तुम्हाला ती ब्रह्मगिरी प्रदक्षिणाचं महात्म्य सांगणार आहे आणि त्या प्रदक्षिणेचं अंतर किती आहे, तसेच ती कधी आणि कशी केली जाते ही सर्व माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा। तसेच बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचं महात्म्य ऐकून घेणार आहोत। श्रावणात तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे भरणारा अलौकिक धार्मिक सोहळा म्हणजे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा। सदोजात वामदेव, अघोर इयान, तत्वपुरुष असे नामाभिधान करणाऱ्या पंचमुखी परमेश्वराला म्हणजेच त्र्यंबकेश्वराला प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भक्त श्रावणातील सोमवारी येथे येतात। 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानराव, संत मुक्ताबाई यांना घेऊन त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आले होते। यांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केल्याचा उल्लेख इतिहासात आहे। पंचपंच उषःकाल म्हणजे सुमारे पहाटे 4ला उठून स्नान करून कुशावर्तापासून अखंड शिवनामाचा जयघोष करत अनवाणी निसर्गाला त्रास न देता प्रदक्षिणा केली पाहिजे। ब्रह्मगिरी हरिहरगिरी व ब्रह्मगिरी हरिहरगिरी अंजनेरी असे प्रदक्षिणेचे 3 प्रकार आहेत, ज्यांचे अंतर अनुक्रमे 20, 30, 40 किमी आहेत। याचा उल्लेख त्र्यंबकेश्वर राज निवृत्ती विजय या दुर्मिळ ग्रंथात आहे। नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, असे संत नामदेव ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसंबंधी सांगतात। हो, ब्रह्मगिरी हरिहरगिरी आणि ब्रह्मगिरी हरहरगिरी अंजनेरी अशा 3 प्रकारच्या प्रदक्षिणा आहेत। त्यांचे अंतर अनुक्रमे 20 किलोमीटर, तसेच 30 किलोमीटर आणि 40 किलोमीटर आहे असे सांगितले जाते। ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ही प्रदक्षिणा सुमारे 20 किलोमीटरची असते। त्र्यंबकेश्वर शहरातील कुशावर्त तीर्थ येथून याची सुरुवात होते। भाविक ही प्रदक्षिणा अनवाणी करतात। ब्रह्मगिरी हरहरगिरी प्रदक्षिणा ही प्रदक्षिणा सुमारे 30 किलोमीटरची असते। यामध्ये ब्रह्मगिरीसोबत हरिहरगिरी पर्वताला देखील प्रदक्षिणा केली जाते। ब्रह्मगिरी हरहरगिरी अंजनेरी प्रदक्षिणा ही प्रदक्षिणा सुमारे 40 किलोमीटरची असते। यामध्ये ब्रह्मगिरी, हरहरगिरी आणि अंजनेरी या तिन्ही पर्वताचा प्रदक्षिणा केली जाते। या प्रदक्षिणांना धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे। ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचं अंतर किती आहे, तर हे मोठ्या एक प्रदक्षिणा सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असल्याचे भाविक सांगतात। ही सगळी प्रदक्षिणा अनवाणीच केली जाते। प्रदक्षिणा श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्री म्हणजेच रविवारी किंवा सोमवारी पहाटे सुरू होते। त्र्यंबकेश्वर शहरातील प्रसिद्ध कुशावर्त तीर्थ येथून ब्रह्मगिरी फेरी सुरू होते। ब्रह्मगिरी प्रदक्षिणा श्रावण सुरू होताच सनातन धार्मिक पूजा आणि उत्सवांना सुरुवात होते। श्रावणात सर्वत्र एकच जप ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव। श्रावणात हिंदुस्थानातील ज्योतिर्लिंग धार्मिक स्थळी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घेऊन उपासना आणि उत्सव साजरा करतात। हिंदुस्थानातील 12 ज्योतिर्लिंगामधील महाराष्ट्रातील एक श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे श्रावणात मोठ्या संख्येने भाविक प्रत्येक सोमवारी महादेवाचे दर्शन पूजा करून तिसऱ्या सोमवारी विशेष ब्रह्मगिरी पर्वताभोवती एक प्रदक्षिणा 25 किलोमीटरची करून महादेवाचे दर्शन घेता। पुराण काळापासून पुण्यप्राप्ती आणि पापक्षालनासाठी ही प्रदक्षिणा सुरू झाली आहे। बालक, युवक, प्रौढ आणि वयस्कर भाविक 3 प्रदक्षिणा प्रकारातील जवळची अशी 25 किलोमीटर अंतराची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा श्री महादेवाचे नामस्मरण व जप करत पूर्ण करतात। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर। एकेकाळी या पर्वतावर गौतम ऋषींचा आश्रम होता। गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी येथे तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केले। गौतम ऋषीच्या विनंतीवरून महादेव येथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंगात विराजमान झाले। तेव्हापासून या स्थानात त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे असून इसवी सन 1755 ते 1785 मध्ये श्री नानासाहेब पेशवे यांनी मंदिराचे जीर्णोद्धार काम पूर्ण केले।
नारायण, नागबळी, काळसर्पयोग, शांतीपूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभविवाह, रुद्र अभिषेक आणि महामृत्युंजय मंत्र जप येथे मोठ्या प्रमाणात केले जातात. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ही श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गाहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराण काळापासून ब्रह्मगिरी प्रदक्षिणा प्रचलित असून पुण्यप्राप्तीसाठी पापक्षालनासाठी प्रदक्षिणा सुरू झाली आहे. प्रदक्षिणेचे 3 प्रकार असून ब्रह्मगिरी प्रदक्षिणा अंतर हे 25 किमी पर्यंत, हरिहर प्रदक्षिणा 37 किमी पर्यंत आणि अंजनेरी प्रदक्षिणा 58 किमी पर्यंत. पहाटेपासून कुशावर्तात तीर्थावर स्नान करून त्र्यंबकेश्वर देवाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा आरंभ करावी. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागतीर्थ, रामतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, निर्मल तीर्थ, बाणगंगा, धवलगंगा, पच्छातीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्वतीर्थ असून आता काहीच दर्शनासाठी दिसतात. ब्रह्मगिरी हा पर्वत शिवस्वरूप असून ब्रह्मगिरी पर्वत स्वयंभू पंचमुखी शिवलिंग आहे. आधी हा पर्वत शिवगिरी ह्या नावाने ओळखला जायचा. ब्रह्माच्या तपस्येने प्रसन्न होऊन महादेवाने ब्रह्मास असे वरदान दिले की तुमचे नाव धारण करून मी ह्या पर्वतावर वास्तव्य करेन. तेव्हापासून ह्या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी पर्वत असे पडले. ह्या पर्वताला एकूण 5 शिखरे असून त्यांना शिवाचे पंचमुख म्हटले जाते. तर मैत्रिणींनो, अशी ही ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे महात्मा आहे आणि ह्या प्रदक्षिणा त्र्यंबकेश्वर येथे केली जाते. तसेच श्रावणामध्ये 3ऱ्या सोमवारी विशेष करून ही प्रदक्षिणा केली जात असते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा. तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.